ठाकूरपाडाचं 12th मॅन आपण पाठवायचं आहे. ठाकूरपाडा टीम लास्ट ऑफिशियल कॉल 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये पहिला बॉल पडण्या अगोदर आलेला आहे. इट्स ओके. चला सामना सुरू करायचा आहे. सागर ठाकरे आणि त्याच्या सोबतीला ऋषभ ठाकरे सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस्थ होतोय पुन्हा नवी टीम घर संघाकडून गोलंदाज किसन म्हात्रे इज ऑन बॉलिंग मार्क. ओव्हर नंबर 1 चा खेळ मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 ओव्हर्स असतील याची नोंद असू द्या आणि कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करावं लागेल. 5-5 षटकांचा सामना आहे. बॉलिंग मध्ये बदल करण्यात आलाय का? जयदीप गोलंदाजी करण्यासाठी येतोय. सामना करेल बॅटर सागर आणि ऋषभ ठाकरे सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. पहिला बॉल आजच्या दिवसातील पडतोय. बरोबर 10:30 वाजलेले आहेत. 10 वाजून 33 मिनिटे झालेले आहेत आणि बरोबर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर्स कंप्लीट कराव्या लागतील. अथवा 5व्या ओव्हरसाठी एक अतिरिक्त फिल्डर 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल याची नोंद असू द्या. पंचांचा अधिकृत इशारा. लेट्स प्ले गेम ऑन. फर्स्ट बॉल. हिअर वी गो. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल पंच करण्यात आला. इनफिल्डच्या डोक्यावरून क्लासिकल फटका. बॉल कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. थँक्यू सो मच डीजे. चौकार पहिल्याच बॉलवर या ठिकाणी प्राप्त करण्यात आला. व्हेरी गुड शॉट फ्रॉम सागर. थोडीशी वीज मिळाली, रूम मिळाला, त्याचा फायदा उचलला. पुन्हा त्याच दिशेने पॉइंटला काय फटके खेळतोय. सेन्सिबल क्रिकेट. नजाकत पाहायला मिळाली त्याच्या बॅटिंगमध्ये तुम्हाला क्लास बघायला मिळाला आणि लागोपाठचा दुसरा चौकार तुम्हाला बघायला मिळाला. सागर ठाकरे ऑन फायर. लागोपाठ 2 चौकार आलेत आणि या स्पर्धेमध्ये अमोल तरे जे स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्याच नावी चौकारांची हॅट्रिक आहे. बघूया आता इथे दुसरी हॅट्रिक पाहायला मिळेल. होय, बघायला मिळेल. तिसरी हॅट्रिक चौकारांची सागर ठाकरेच्या बॅटमधून. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. कवचला एकच्या कव्हरला बॉल ट्रॅव्हल होते. मिळेल एकच धाव. ही सुरुवात मिळणं गरजेची होती. ती सुरुवात आता अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला मिळालेली आहे. लाजवाब खेळ आपण पाहतोय सध्या तरी. विशेष म्हणजे सागरच्या बॅटमधून चांगल्या रन्स येतात.
स्कोर कार्ड वरती 13 धावा 13 रन्स विदाउट लॉस. ओव्हर नंबर 1 सुरू आहे. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट करण्यात आला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्लासिकल फटका. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. ओ खरा बॉल. भीमा नो बॉल. आणि तो बीमार करणार आहे. खराब गोलंदाजी. सुमार दर्जाची गोलंदाजी नानास्पोर्ट टीमगर संघाकडून जयदीप चौधरी करत असताना ठोकला सिक्सर बॅटर ऋषभ ठाकरेनं. चेक. 24 धावा. स्कोर कार्ड वरती 24 धावा या ठिकाणी लागलेल्या आहेत. अतिशय सुंदर सुरुवात. ज्या सुरुवातीची गरज होती. आक्रमक रूप या ठिकाणी धारण करण्यात आलेलं आहे. अटॅकिंग अप्रोच बॅटिंग आता यावेळेला सुरू झालेली आहे. सागर आणि ऋषभ या दोन्ही खेळाडूंनी जी सुरुवात संघाला मिळवून देणं गरजेची होती ती सुरुवात आता मिळवलेली आहे. दर्जेदार खेळ. फ्रीटचा बॉल पुन्हा एकदा पुल करण्यात आला. आणखी एक बॉल स्क्वेअर लेगला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. गुड फिल्डिंग. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा. 26 रन्स ऑन बोर्ड. बघा या ठिकाणी एक महत्वाची सूचना आहे की कोणताच खेळाडू रिव्ह्यू घेणार नाहीये. रिव्ह्यू नाही आपल्याकडे. जर अंपायर्स डाऊटफुल असतील तरच रिव्ह्यू दिला जाईल. चौकार नाहीये. 2 धावा असतील. 26 धावा 26 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी संपलेला आहे. श्याम चौधरी येतोय. सेकंड ओव्हर मध्ये सामना करेल बॅटर सागर. श्यामचा पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न. दिशा दाखवली आहे. या इथेही शोधलाय आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. चौकार. हलक्या हाताने आपण पाहिलं की श्यामच्या स्विंगचा वापर करण्यात आला. यावेळेला पुन्हा एकदा चिप करण्यात आला. हवेमध्ये बॉल होता. एकटा कव्हरला फिल्डर तैनात आहे. सेन्सिबल क्रिकेट बॉलच्या मेरिटवर दोन्ही बॅटर सध्या खेळत आहेत. ओ लाऊड अपील आणि फलंदाज बाद. बिग विकेट. फर्स्ट विकेट काउंट. पहिला धक्का अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला.
पहिला धक्का या ठिकाणी लागतोय. ऋषभ ठाकरे यावेळेला बाद झालेला आहे. 12 धावांचं योगदान त्यानं आपल्या टीमसाठी दिलं. बाद होण्यापूर्वी श्यामला अखेर सफलता मिळालेली आहे. या ठिकाणी सफलता मिळालेली आहे. फर्स्ट ब्रेक थ्रू फार गरजेचा होता. ला 1 सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत. पॉवर प्लेला पूर्णपणे मॅक्झिमाइज करण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या वतीने करण्यात आलेला आहे. कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न. एकेएम ग्रुप कशेली आयोजित क्रिकेटचा महासंग्राम. प्रेक्षक गॅलरी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी अनेक सारे प्रेक्षक तालिका आपल्याला बघायला मिळाले आज देखील. आणि अगदी विचार केला तर भिवंडी आणि ठाणे शहराला जोडणारा हा रस्ता आणि भिवंडीच्या आणि ठाण्याच्या बॉर्डरवर वसलेले हे गाव म्हणजे कशेली. नदी किनारे क्रीडांगण तुम्ही पाहतायत. आणि खरं तर आता आपण पाहिलं तर गावाचं स्वरूप आता शहरामध्ये झालेलं आहे. परंतु काही असे ठिकाण आहेत की तिथे आल्यानंतर गावाची फिलिंग होते. जसे मैदानाच्या चारही बाजूने गर्द हिरवीगार झाडी तुम्हाला पाहायला मिळते. बाजूलाच भिवंडी शहर आणि ठाणे शहराला दोन प्रगतशील शहरांना जोडणारा रस्ता तुम्ही पाहतात. यावेळेला बॉल हवेत आहे. महेश ठाकरे आला आणि त्याची विकेट डोक्यात आहे. मिळाली आहे विकेट. स्क्वेअर लेगला पकडलाय जेल. फलंदाज होतोय फेल. लागोपाठ 2 धक्के. आदरणीय अशोक तरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. माजी उपसरपंच कशेली आपला आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. अशोकजी तरे साहेब वेलकम. डे 2 ऑफ द टुर्नामेंट. आपण जी स्पर्धा पाहतात ग्रामपंचायत सदस्य चषक 2025 चे पर्व. लागोपाठ 2 धक्के या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. श्याम कमबॅक करतोय आणि खरं तर तो कमबॅक करणं गरजेचाच होता. विकेट हॅट्रिक ऑन हॅट्रिक. आता तो आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर चौकार आला होता परंतु आता ज्या फ्लोनं बॅटिंग सुरू होती असं वाटते की फार मोठ्या टोटलकडे जाणार. परंतु त्याच्यामध्ये 2 धक्के या ठिकाणी श्याम चौधरीने दिलेत. बंद्रा मारुती काल्लेर आणि गावदेवी माफ करा केवनी स्पोर्ट केवनी लेफ्ट ऑन द विकेट. हॅट्रिक बॉल. फुल टॉस होता. ऑन साईडला वळवला. डीप मध्ये स्क्वेअर लेगला बॉल येतोय. क्षेत्ररक्षक तेजस त्या ठिकाणी सज्ज होता. चांगली फिल्डिंग. एक झेल देखील त्यानं पकडली. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 32 धावा 32 रन्स. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न गॅप मधून. हा बॉल नाही थांबणार. सरळ निघून जाते थर्ड मॅन. सीमा पार. चौकार. छत्तीस धावा 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि श्यामनं अखेर धावा खर्च केले आपल्या ओव्हरमध्ये 10 आणि 2 महत्वाचे विकेट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ऑन स्क्रीन मान्यवरांना दाखवलं जात आहे. तसेच आमचे ऑर्गनायझर अशोकजी तरे यांना देखील दाखवलं जाते. माजी उपसरपंच तसेच निकेत म्हात्रे जे कशेली गावचे भाचे आहेत त्यांनाही या ठिकाणी दाखवलं जातं. परंतु इथे आता पहिला बदल गोलंदाजीमध्ये करण्यात आला. किसन म्हात्रे येतोय गोलंदाजी करण्यासाठी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 36 धावा
पॉवर प्ले पूर्णपणे लुटलेला आहे. हो, यावेळेला ऑन दी राईट्स, ग्रेट शॉट. वाव, काय फिल्डिंग होती लॉंग ऑनला आणि काय फटका होता लाजवाब. परंतु क्षेत्ररक्षणही तेवढं चांगलं बघायला मिळालं आणि अखेर इथे झाल्या थोड्याशा चुका आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 2 धावा सहजगत्या पूर्ण करण्यात आल्या. स्कोर मोजअप विथ डबल. टीमची टोटल 38 धावा. पॉवर प्लेला पूर्णपणे मॅक्झिमाइज केलं, कॅपिटलाइज केलं अष्टविनायक ठाकूरपाडा संघानं. 38 फॉर द लॉस ऑफ 2 इम्पॉर्टंट विकेट. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. किसन मात्रे ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा हुक करण्यात आला. इथे फटका फसतोय. यश पाटील येतोय डाऊन दी बॉल अँड ही मेक्स नो मिस्टेक. विकेट गॉन, बिग विकेट. नवीन बॅटर 5व्या क्रमांकावरती यतीश ठाकरे इंटर होतोय. ठाकूरपाडा म्हटलं तर सर्व ठाकरेच पाहायला मिळतील. सागर ठाकरे सध्या 22 वर बॅटिंग करतोय. किसन मात्रेला सफलता मिळालेली आहे. चांगला पलटवार आता या ठिकाणी नाना स्पोर्ट टेमघर संघ करताना दिसतोय. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय ड्राईव्ह करण्यात आला. लॉंगॉनकडे बॉल ट्रॅव्हल झाला. एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 39 धावा, 39 रन्स. कट करण्यात आला. जबरदस्त फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे मिळाली. सेकंडचा कॉल आणि 2 धावा नाही मिळू शकत. चांगलं क्षेत्ररक्षण. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय 40 धावा. अमर कोहली मंडप डेकोरेटर्स चांगली सजावट या मैदानाची करण्यात आलेली आहे. साऊंड सिस्टम, अमर कोहली साऊंड देखील आता इन्व्हेंट करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेला फ्लिक करण्यात आला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. मस्कटी फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटचा फिल्डर यश येतोय बॉलवर. चांगला झेल देखील त्यानं पकडला. एकच धाव ते देखील पूर्ण करण्यात आली. बघा, धावा थांबवण्याचा प्रयत्न राहिलाय. फर्स्ट ओव्हरमध्ये 26 आल्या होत्या. त्यानंतर श्यामनं धावा करता 10. 2 विकेट तिथे मिळाले आणि आता किसन मात्रे देखील धावा थांबवण्याचा प्रयत्न करतोय. 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 15 मारुती काल्लेर विरुद्ध केवनी असा सामना तुम्हाला यापुढे पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी या. लेट कट. काय क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये. नजाकत, क्रिकेटचं सौंदर्य. ब्युटिफुली शॉट. बॉल सीमा पार, चौका. षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. 45 ला 3. 15च्या सरासरीने धावा जोडल्या जातात. ते पाहू शकता. पुन्हा एकदा मान्यवर कक्ष उपस्थित पाहुणे मंडळी या स्पर्धेचा आनंद घेताना ग्रामपंचायत सदस्य चषक 2025 AKM ग्रुप कशेली आयोजित आदरणीय अमोल गणेश तरे यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. श्याम कंटिन्यू येतो. यावेळेला इनफिल्डच्या डोक्यावरून क्लासिकल फटका. इथे देखील बॉलला पाठवला डीप मध्ये कवचला. क्षेत्ररक्षक येतात बॉलवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॅकअपला एकही फिल्डर नाहीये
आणि इथे आता 3 धावा मिळतील. बॅकअपसाठी एकही खेळाडू नव्हता आणि त्याचा फायदा मात्र फलंदाजांना झाला. 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या. 3 धावांनी स्कोर 48 या आकड्यावर. सागर चांगला खेळतोय. आतापर्यंत 27 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आल्यात. त्याच्यामध्ये 6 चौकार आतापर्यंत त्याने मारलेत. क्लास झळकलाय. काल अमोल तरेनं चौकारांचा पाऊस काढला होता. त्यानंतर मयूर पावशे असेल, त्यानं देखील एक चौकार हॅट्रिक लगावली होती. हा चेंडू डॉन पुलर लेंथ होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सरळ कीपरच्या हातामध्ये बॉल, निर्धाव. आमचा बॉल पुन्हा एकदा आउटसाइड एज, बॅटची बाहेरील कडा लागली. बॉल थोडासा डायव्हर्ट झाला, परंतु फिल्डर तिथे उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एक धाव, स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 49 धावा. त्याला केवनी संघ कर्णधार आणि 15 मारुती काल्लेर दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. दोन्ही अगदी मैदानापासून अखेच्या अंतरावर ही गावं वसलेली आहेत, काल्लेर आणि केवनी. यावेळेला उडवल्या बॉल, ताकद झोकली आहे आणि काय फटका सजवलाय, लांब लचक षटकार. What a shot. It was a great shot. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला. कव्हर ड्राईव्हचा फटका. फिल्डर येतात बॉलवर आणि काय फिल्डिंग आहे. लिटिल चॅम आहे, एक छोटा खेळाडू आहे त्या ठिकाणी, परंतु फिल्डिंग लाजवाब. 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना 57 रन्स ऑन द बोर्ड. श्याम चौधरीवरती आता आक्रमण करण्यात आलं. या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स प्राप्त केल्या जात आहेत. 4थ्या षटकाचा केस सुरू आहे. हो, लाऊड अपील करण्यात आली, परंतु हाईट फॅक्टर, जास्त उंचीचा बॉल असावा, डायरेक्ट हिटचाही प्रयत्न करण्यात आला होता. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 58 धावा. फार चांगली टोटल सेट करण्यात आलेली आहे सकाळच्या सत्रामध्ये खरं तर. आणि एमआरआयचा बॉल आहे आणि आपण कालपासून बघितलं तर धावा होत नाहीयेत. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. काल ही 8 संघ तुम्ही ऍक्शन मध्ये पाहिले आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाने बऱ्याचशा मॅचेस मध्ये बाजी मारली. धावांचा पाठलाग या मैदानावर कठीण झालेला आहे. परंतु पहिली मॅच जरूर आपण पाहिलं होतं, तिथे देखील धावांचं संरक्षण करण्यात आलं होतं. शेवटची मॅच मला आठवतं की ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध जुना दुर्गी संघाने चेसिंग केल्या होत्या 30 धावा. ही एकमात्र मॅच होती. कोहली 11 कशेलीचा देखील काल एक रेकॉर्डच बघायला मिळाला. 26 धावा बनवल्या होत्या 4 ओव्हरमध्ये आणि त्या 26 धावा, संरक्षण त्या 26 धावांचं करण्यात आलं होतं. गोलंदाजी होती संदेश पाटीलची. मेडन ओव्हर 3 विकेट. या पाहते तसेच नितेश कोहली 2 धावा आणि 3 विकेट. 58-3 अंतिम षटक. त्याला 15 मारुती काल्लेर, नंदन पाटीलचा संघ असेल, त्यांच्या विरुद्ध केवनी. तेजस चौधरी येतोय अंतिम षटकामध्ये. यती समोर पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला. चांगला फटका, चांगली भागीदारी होती दोन्ही फलंदाजांमध्ये या ठिकाणी. एक धाव इथे मिळाली आहे आणि महत्वाचं म्हणजे सागर ठाकरेनं जी सुरुवात केली आहे ना, सुरुवात लाजवाब. इंडिव्हिज्युअली 28 धावा त्याच्या बॅटमधून. यतीश ठाकरे देखील 15 वर बॅटिंग करतोय. यावेळेला अपील करण्यात आली आहे आणि हा बॉल आता वेगानं निघून चाललाय वॅकंड एरिया मधून, नाही थांबणार आणि जातोय सीमा पार. एक पाईचा चौका.
थँक्यू डीजे. चौकार या ठिकाणी आलेला आहे आणि 4 धावांनी स्कोर पुढे जाताना 63. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, धावबाची संधी आहे टेरेकिट आणि अखेर फलंदाज बाद. यतीश ठाकरे या ठिकाणी बाद होतोय. चांगला गेस साकारला यतीश ठाकरेनं बाद होण्यापूर्वी वैयक्तिक 15 धावांचं योगदान त्यानं दिलं, 14 धावांचं योगदान त्यानं दिलं. त्याच्यामध्ये एक षटकाराचा समावेश होता. स्कोर कार्डवरती तुम्ही पाहताय धावा या ठिकाणी झालेल्या आहेत त्या 63, 63 रन्स. अंतिम षटक तेजस चौधरी या ठिकाणी हाताळत असताना लास्ट ऑफिशियल कॉल. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. कैलासवासी पार्वती रतन म्हात्रे देखील या टॉस बॉक्स आणि स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे. तेजसचा पुढचा बॉल अपील करण्यात आली, लाऊड अपील, फिंगर अप, लेग बिफोर द विकेट, वन मोर विकेट डाऊन. क्या बात आहे डीजे. जबरदस्त संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. डीजे अमर कोहली लागोपाठ विकेट मिळाल्यात या ठिकाणी आपण पाहतोय. तेजस चौधरीचं षटक चांगलं, परंतु एक लेग बाईचा चौकार आला. 65 धावा स्कोर कार्ड वरती. केवनी वर्सेस काल्लेर, बंद्रा मारुती काल्लेर वर्सेस केवनी. टॉस करण्यासाठी यावेळेला देवा ठाकूर येतोय. चांगला फटका ड्राईव्ह करण्यात आला. शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. कुठेतरी सागर ठाकरेकडे स्ट्राईक एंड देण्याचा प्रयत्न देवानं केला, कारण तो वेल सेट आहे. आता शेवटचा बॉल. धावसंख्या धावफलकावरती 64 आहे. चांगली टोटल बनवण्यात आलेली आहे, परंतु या षटकामध्ये थोडाफार का होईना पलटवार नानास्पोर्ट टेमघरचा तुम्हाला बघायला मिळाला. पुढचा बॉल, शेवटचा बॉल आणि ते खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एकदा मिळाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. वारंवार रन्स लीक करण्यात आले आणि त्याचाच फायदा कुठेतरी फलंदाजांना झाला. एकूण धावा झाल्या 66. 67 धावांचं लक्ष आता सेट करण्यात आलेलं आहे हा सामना जिंकण्यासाठी. 67 रन्स टू विन. दरम्यान आपण एक सन्मान करणार आहोत उपस्थित पाहुण्यांमध्ये. माजी उपसरपंच कशळी दोन्ही कॅप्टन आले, त्या अगोदर आपण टॉस करणार आहोत. कालेरचा कॅप्टन आलेला आहे. हॅलो हॅलो चेक. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. पाहुणे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण केवनीच्या विरुद्ध लढत जी पाहायला मिळेल. बंद्रा मारुती काल्हेर पाटीलचा संघ असेल. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. अमोलजी तरे आपल्यासोबत आलेले आहेत, तसेच माजी उपसरपंच अशोक तरे यांच्या शुभ हस्ते आपण या पुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेकी करतोय. 5 ओव्हरची मॅच आहे बघा. टॉसची माहिती देतोय. एका बाजूला एकेएम ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायत सदस्य अमोल तरे. एकेएम ग्रुप किंवा ग्रामपंचायत सदस्य असा कॉल करायचा. एकेएम ग्रुप असं कॉल होतं, परंतु अमोल तरे अर्थातच ग्रामपंचायत सदस्य असा टॉस आलेला आहे. टॉस जिंकले केवनीच्या कॅप्टनना. मी पाहुण्यांना विनंती करतोय पुन्हा आपण मंचावरती बसावं. वेलकम टॉस बॉक्स मध्ये तुमचं स्वागत. आणि टॉस तुम्ही जिंकलेला आहे, का निर्णय घेतात? 5 ओव्हरची मॅच किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि काय सांगाल ओव्हरऑल या सीझन मध्ये कसा खेळ राहिला?
आज खेळाडूंमध्ये पाहायला मिळेल आणि आज पूर्ण पॅक टीम असेल. शुभेच्छा असतील तुला आणि तुझ्या संघाला. बॅटिंग आली आहे तुझ्या वाट्याला, टॉस जिंकण्याचा काय निर्णय घेतल्याचा, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतल्याचा, परंतु आता बॅटिंग आहे, मनाच्या विरुद्ध जावं लागणार आहे. गेम प्लॅन बी सेट असेल, काय टार्गेट पर्टिक्युलर एखादा आकडा सांगशील की ज्या धावांपर्यंत पोहोचायचं. कुठल्या अशा बॅटरकडनं तुला अपेक्षा असतील आणि पॉवर प्लेमध्ये नंदन पाटील आज बघायला मिळेल. जरूर तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुझ्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. टॉस जिंकून केवणीच्या कॅप्टन गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आणि पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मध्ये बदल करणार आहोत. कम्प्युटर कॉमेंटेटर ऑफ इव्हेंट मिस्टर सुभाष मास्टर तुमच्यासोबत जोडले जातील खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. दोन सन्मान करणार आहोत. उपस्थित आमच्या मान्यवर कक्षामध्ये कशेळी गावचे माजी उपसरपंच आदरणीय अशोकजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान अमोल तरे या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभास्ते केला जात आहे. माजी उपसरपंच ग्रामपंचायत कष्टेलीचे आदरणीय अशोक तरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. त्यानंतर कशेली गावचे भाचे निकेत म्हात्रे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आदरणीय निकेत म्हात्रे जे कशेली गावचे भाचे आहेत आणि त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे सर्व प्रणेते अमोलजी गणेश तरे यांच्या शुभास्ते हा सन्मान केला जात आहे. धन्यवाद. तर आपण पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेने जात आहोत आणि त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता तुम्ही आवाज ऐकताय सुभाष सरांचा. धन्यवाद समीर ठाकरे. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं एकेएम ग्रुप आयोजित ग्रामपंचायत सदस्य चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील पहिलाच सामना आपण बघतोय अष्टनायक ठाकूरपाडा विपक्ष नानास्पोर्ट टेमघर या दोन संघामध्ये. निर्धारित 5 षटकांचा सामना प्रथम फलंदाजी करताना ठाकूरपाडा संघाने या आपल्या धावपळकर धावा जोडल्यात त्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 66 आणि 67 धावांचं आव्हान नानास्पोर्ट टेमघर संघासमोर उभं केलेलं आहे आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये आपण बघतोय यश पाटील आणि किशन म्हात्रे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ऋषभ ठाकरे सज्ज होतोय. नक्कीच आपण सेकंड खाली जी बाउंड्री आहे ती नक्कीच तीच बाउंड्री असणार आहे. पडद्याच्या खाली जी नक्कीच आपण पाहतोय बाउंड्री जी रेषा आहे ती बाउंड्री लाईन असणार आहे, ती बाउंड्री असणार आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर फ्रंट लाईन गोलंदाज पावसाचा P1चं पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी ऋषभ ठाकरे याच्याकडे सोपवले गेलेले आहे. पहिल्या षटकाने पहिल्या षटकामधील पहिला चेंडू रिव्हर्स फाटका चेंडू निघून जात आहे थॅलमॅन रिझन मधून सीमा पाठ टीट फॉर टॅट. पहिल्याच चेंडूवर षटकार यश पाटीलच्या बॅट मधून.
क्या बात आहे. आपण पाहतोय यश पाटील याला यश आलेलं आहे. या रिव्हर्स फटक्याने या षटकार त्यांनी वसूल केलेला आहे आणि जशात तसे उत्तर द्यायला सुरुवात करताना आपण पाहतोय नाना स्पोर्ट्स टेमकर संघाचा सर्विस फलंदाज यश पाटील षटकार त्यांनी स्वतःचा आणि संघाचा अकाउंट त्यांनी ओपन केलेलं आहे. स्वागत केलेलं आहे खरं तर ऋषभ ठाकरे याचं या षटकाराने. युवनचं पहिले षटक ऋषभ ठाकरे हाताळतोय. 67 धावांचं लक्ष आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पंधरवती कालेर विपक्ष जॉईन विहान कुमार केवणी या दोन संघामध्ये. सत्य सामना आपण पाहतोय अश्विन ठाकूरपाडा विपक्ष नाना स्पोर्ट्स टेमघर या दोन संघामध्ये. इथे मात्र इनफिल्डच्या वरून सुरेख फटका घुटना टेक चौकात एक स्केअर ऑफ द विकेट चिरून निघून जातोय एका टप्प्याने सीमा पार. 4-2 साठी चौकार 10 का दम दाखवताना यश पाटील. रिव्हर्सचा फटक्याने पहिलाच फटका आपण पाहिला होता षटकाराने. त्यानंतर स्क्वेअर ऑफ विकेट हा चौकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये प्रवेश करते 10 वर पोहोचते. 67 धावांचं आव्हान आहे. 67 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतो नाना स्पोर्ट्स टेमकर संघ. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र प्रॉपर टॅपिंग साधता आले नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावपल्यावर 10 धावा. 67 या लक्ष्याचा पाठलाग नाना स्पोर्ट्स टेमकर संघ करताना पाहायला मिळतोय. P1चं पहिले षटक मार्गस्थ आहे. ऋषभ ठाकरे P1चं पहिले षटक हाताळतोय. सामना केला फलंदाजी यश पाटील. पावलांचा वापर आणि या चेंडू जातोय कव्हर रिझन मधून सीमा पार. 1 बाउंड चौकार. पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात धावांचा पाठलाग करताना करून देताना आपण बघतोय यश पाटील. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहतोय टायमिंग साधलेलं नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावपल्यावर 14 धावा. आपण सामना पाहतोय या दुसऱ्या दिवसामधील पहिला सामना अश्विन ठाकूरपाडा विपक्ष नाना स्पोर्ट्स टेमघर या दोन संघामध्ये. बिनबाद 14 पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना नाना स्पोर्ट्स टेमघर संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि पुन्हा एकदा तेच रिझल्ट. हा देखील चेंडू निर्धाव. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. P1चं पहिले षटक समाप्त झालं. P1च्या पहिल्या षटकात समाप्तीनंतर नाना स्पोर्ट्स टेमकर संघाची धावसंख्या बिनबाद धावपल्याकडे 14 धावा. पद्मावती कालेर संघाचा संघनायक आणि जॉईन अँड विहान कुमार केवणी संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. आपले ऑफिशियल नोंद करायचे आहे. ऑफिशियल नोंद साठी केवणी संघनायक तसेच कालेर संघनायक आपण आयोजन कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे. दीक्षित लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. या गणेश दीक्षित आणि त्यांची ऑफिशियल टीम त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण पोहोचवलं जात आहे. आपण पाहतोय ग्रामपंचायत सदस्य चषक 20-25 आयोजन. कालचा विचार केला तर काल पहिल्या दिवशी 12,000 पेक्षा जास्त व्ह्युअर्स नक्कीच आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळाले होते. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि ही संख्या आता मात्र नक्कीच जसे जसे सामने पुढे जातील तसे तशी वाढताना देखील आपल्याला पाहायला मिळेल.
देवा ठाकूर आपण बघतोय पेटूचं दुसरं षटक आता जी जबाबदारी त्याच्यावर दिली गेलेली आहे. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या 14. 14च्या 14 धावा यश पाटीलच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आता मात्र किसन म्हात्रे आपण बघतोय या स्ट्रायकर एंडला सामना केलेला गोलंदाज देवा ठाकूर यांचा. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे या पांढ रिझनमध्ये सिंगलसाठी सिंगल या ऑफ दी मार्क आणि सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 15वर. देवा ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर तर यावेळी सामना फलंदाज यश पाटील इथे उंचावर फाटका केलेला आहे. उंचच उंच क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत झेपावतोय. कॅच ऑफ द मॅच बॉबीच्या माध्यमातून हा झेल आणि समाप्त फलंदाज यश पाटील याचा खेळ. पहिला फलंदाज यश पाटील हा बाद होऊन फॅलमध्ये परतताना बॉबी यांनी काय झेल पकडला होता. अतिशय नक्कीच सुरेख झेल पाहायला मिळाला होता कारण झेल अवघड होता. खूप दूरचा पल्ला त्यांनी पार केला होता. सुरक्षित त्यांची झोली पेश केली होती. या चांगल्या झेलची समाप्ती केली होती. यश पाटील हा बाद होऊन यापूर्वी या 14 धावांचं योगदान देऊन फॅलमध्ये परतलेलं आहे. हे बॅटर श्याम चौधरी आता मात्र वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी येतोय. आव्हान येते 67 धावांचं आणि 15 धावसंख्येत पहिला गडी बाद झालेल्या टेमघर या संघाचा. खालील संगणक तसेच केवनी संगणक आपण आपले ऑफिशियल नोंद करायचे. विहान कुमार केवनी संघाचा संगणक आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. देवा ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर ते बॅकफुलला जाऊन स्केल ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. मात्र शॉर्ट स्टेवला एक रिझन मध्ये सागर तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसरं धावांचं आव्हान आहे. संघाची धावसंख्या 15. दुसरं षटक मार्गस्थ या षटकामध्ये चांगली गोलंदाजी देवा ठाकूरची पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेले आहेत. फक्त 1 धाव खर्च केलेले. देवा समोर जाईल फलंदाज श्याम चौधरी. इथे मात्र चेंडूला हो केलेला आहे आणि चेंडू निघून जातोय फाईन लेगच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. सुरेख फटका आपण बघतोय या मेट्रो सिक्सर श्याम चौधरीच्या बॅट मधून. यावेळेला मात्र स्केल ऑफ द विकेट हा चेंडू देखील निघून जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. श्याम गोलंदाजच काम तमाम करताना सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत.
पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती आणि त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा खर्च केलेल्या आहेत. आपण पाहतोय श्याम चौधरी यांनी नक्कीच आपण पाहतोय सलगचा दुसरा षटकार पेश केलेला आहे आणि षटकांच्या हॅट्रिकवर आपण पाहतोय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये षटकांची विकेटची हॅट्रिक झालेली नाही. सावकरांच्या 3 हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. पहिली हॅट्रिक अमोल तरे, दुसरी हॅट्रिक मयूर पावसे आणि तिसरी हॅट्रिक सागर ठाकरेच्या नावे. यावेळी इनफिल्डच्या वरून अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ रिझर्व मधून सीम आभार चौकार. दोन षटकांची समाप्ती आणि 2 षटक समाप्ती धावसंख्या 31. आपण पाहतोय मागणं षटक देवा ठाकूरचं पाहायला मिळतं आहे. पहिल्या षटकामध्ये ऋषभ ठाकरे यांनी 14 धावा खर्च केले होते. या षटकामध्ये देवा ठाकूर यांनी तब्बल 17 धावा खर्च केलेल्या आहेत आणि मरता क्या न करता अखेर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज महेश ठाकरे सज्ज होतोय. ग्रामीण क्रिकेटचा जर इतिहास पाहायचा झाला तर ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिली बोल्ड हॅट्रिकचा विक्रम महेश ठाकरेच्या नावे आहे. त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये सिद्धिविनायक अंजुर या मैदानावर एकविराम मानकुली संघविरुद्ध हा कारनामा केला होता. पहिली बोल्ड हॅट्रिक घेण्याचा विक्रम करणारा गोलंदाज त्यामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर. महेश ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. सामना फलंदाज किशन म्हात्रे एका चांगली जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. इथून अजूनही 18 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे कारण आव्हान येते 67 धावांचा. संघाची धावसंख्या 31 पाहायला मिळते. महेश ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर केवळ चेंडूला दिशा दिलेल्या शॉर्ट एक्स्ट्रा रिझन मध्ये सिंगल साठी श्यामला देण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण बघतोय चित्र स्पष्ट आहे. संघाची धावसंख्या 32 धावा. दुसऱ्या दिवसामधील हा पहिला सामना आपण बघतोय अष्टनायक ठाकूरपाडा विपक्ष नाना स्पोर्ट्स टेमघर या दोन संघामध्ये 67 धावांचं आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग नाना स्पोर्ट्स टेमघर संघ करतोय. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल भद्रावती कालेर विपक्ष विहान आणि जॉयकुमार केवणी या दोन संघामध्ये. विहान आणि जॉयकुमार केवणी संघाचा संघ आपण संपर्क साधायचा आहे. इथे पाहिला आणि जाऊ दिलं पंचांचा इशारा वाईट दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज आपण बघतोय महेश ठाकरे. दिशा चेंडू संघाची धावसंख्या सिंगलने वाढते. इथून अजून 34 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र लॉंग शॉट रिझन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने वाढून होते. धावले 37 धावा 37 आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे महेश ठाकरे. तिसरं षटक घालताना पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला चेंडू पूर्णपणे बेट चेकित केलं होतं मात्र एक चोटी धाव फलंदाज पूर्ण लेग पास इशारा येतोय पंचांकडनं. धावसंख्या सिंगलने वाढून होते. धावफलकावर 38 धावा.
अतिशय भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. यंग अँड डॅशिंग आपण पाहतोय अमोलजी तरे हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय. ग्रामपंचायत सदस्य चषक 2025 आयोजन इथे आपण प्रेक्षक गॅलरी देखील पाहतोय स्वर्गीय मेघदीप शिवाजी पाटील बदलापूर यांच्या नावाने आणि स्वर्गीय संदीप नारायण तरे ही प्रेक्षक गॅलरी देखील आपल्याला पाहायला मिळते. इथे माझा फॅन खेळलेला आहे. चिनू लॉंग लेग रिझन मधून निघून जातोय सीमा पार 4-2 चौकार. थँक्यू विजय. इथून 14 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. संघाची धावसंख्या झाली ती धाव प्लेकर 42 धावा. इथे माता उडवलाय आणि हा चेंडू निघून जाईल सीमा पार लॉंगचे वरून हा षटकार. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते आणि धावसंख्या 6 ने वाढून होते ते टेमघर संघाची 45 धावा सॉरी 48 धावा 48 आपण पाहतोय. ज्याप्रमाणे धावांचा पाठलाग करायला हवा त्याप्रमाणे पाठलाग इथे केला जातोय. इथे आणखीन एक मोठा फटका आणि हा चेंडू द्यायला सीमा पार आणखीन एक षटकार. तेच क्षेत्राने तोच रिझल्ट आणखीन एक लॉंग अंच्यावरून ठोकलाय किशन म्हात्रे आणि षटकार. तीन षटकाची समाप्तीने 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 54 आणि आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये इथून 13 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं नक्कीच आता मात्र पाहायला मिळतंय. राणा स्पोर्ट्स टेमघर संघासाठी किशन मात्र एका बाजूला आक्रमण करतोय, दुसऱ्या बाजूला श्याम चौधरी देखील आक्रमण करताना पाहायला मिळतोय. बॉबी ठाकरे युवा गोलंदाज आता मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तर सामना करेल फलंदाज श्याम चौधरी. इथे मात्र फान खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग साधता आलं नाही. निर्धाव चेंडू 13 धावांची इथून अजूनही आवश्यकता. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण सामना पाहतोय अष्टनाथ ठाकूरपाडा विपक्ष नाना स्पोर्ट्स टेमघर या दोन संघामध्ये 67 लक्षाचा पाठलाग नाना स्पोर्ट्स टेमघर संघ करतोय. एक चांगली भागीदारी आपण पाहतोय किसन आणि श्याम या दोन बॅटरमध्ये. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. या षटकाराने आता मात्र या सामन्यातील हवा नक्कीच बाहेर काढताना आपण बघतोय श्याम चौधरी. इथून केवळ 7 धावांची आवश्यकता आहे आणि हा फटका देखील आपण पाहतोय त्याच दिशेने. इथे मात्र वन बाउंड चौकार बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. इथून केवळ इन मिन 3 धावांची आवश्यकता आहे. आपण बघतोय विजयाच्या उंबाट्यावर नाना स्पोर्ट्स टेमघर हा संघ.
केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे एक सिंगल रनसाठी. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचली ती 65 आणि 2 धावांची आवश्यकता आहे. मजबूत स्थितीमध्ये आपण बघतोय सध्या नाना स्पोर्ट्स टेमघर हा संघ. यश पाटील बाद झाल्यानंतर किशन म्हात्रे आणि श्याम चौधरी आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाताना पाहायला मिळालेले आहेत. ऑन साइडला इथे एका धावेसाठी स्कोर इज लेवल, केवळ एका धावेची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबाट्यावर येऊन पोहोचलेला आहे नाना स्पोर्ट्स टेमघर संघ. फक्त एका धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. आपण बघतोय नाना स्पोर्ट्स टेमघर संघाचं चांगलं परफॉर्मन्स राहायला पाहायला मिळालं, कारण आपण पाहतोय कालच्या दिवशी धावांचा पाठलाग करणं सोपं नव्हतं. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट विजय फटका आणि विजय संपादन केलेला आहे नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाने. तर जुन्या चेंडूचे फेक करायचे. मॅन ऑफ द मॅच कडे बोलूया आणि मॅन ऑफ द मॅच ठरला या सामन्यामध्ये गोलंदाजी करताना ज्यांनी नक्कीच 2 विकेट आणि फलंदाजी करताना 35 धावा विनिंग शॉट देखील त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेला आहे. तो मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे श्याम चौधरी नाना स्पोर्ट्स टेमघर संघाचा. नक्कीच आपण बघतोय श्याम चौधरी ठरला या सामन्याचा सामनावीर. श्याम चौधरीचं मॅन ऑफ द मॅच आणि श्याम चौधरी असं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आमच्या मुख्य व्यासपीठावर दिलं जाईल. कशेलगावचे भाचे आहेत निकेतजी म्हात्रे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. या मॅचचा अष्टपैलू खेळ आपल्याला पाहायला मिळाला. ऑलराऊंडर परफॉर्मन्स. हे आपण पाहू शकतो मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जात आहे. वेल प्लेड श्याम अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर बोलूया आपण पुढील सामन्याकडे. नाना स्पोर्ट्स टेमघर संघाने कुठेही जायचं नाही आणि पुढील सामन्याला सुरुवात होईल. संयोजन कक्षामध्ये आपण करणार आहोत बदल. संयोजन कक्षामधून आपण आवाज ऐकणार आहोत आमचे सगळे संयोजक समीर ठाकरे यांचा. थँक्यू डीजे.
थँक्यू डीजे. यानंतर नानास्पोर्ट टीमघर आपण कुठेही जायचं नाहीये. चालू सामन्याचा विजेता संघ तुमच्यासोबत खेळणार आहे. नंदन पाटील आणि कामेश सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. केवनीच्या विरोधात तुम्ही लढत पाहत आहेत बंद्रा मारुती काल्लेर. नंदन पाटीलचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पाच षटकांचा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहात. पहिला सामना अगदी 3.3 मध्ये संपवला. 4 ओव्हर देखील पूर्ण झाले नाहीत. सामना सुरू होतोय काल्लेरच्या विरुद्ध केवनी. एक चांगली लढत ही देखील आपल्याला बघायला मिळेल. नंदन पाटील पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॅटर आहे आणि तो आता स्ट्राईक एंडला. लॉंग ऑन थोडंसं वाईडिश उभा करण्यात आला. एक लॉंग ऑफ कडे फिल्डर. पहिला बॉल ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा. बॉल मागे जातो बिहाइंड स्क्वेअर. एक जाव त्या ठिकाणी मिळेल. केवनीच्या कॅप्टननं आता सांगितलं बाईटमध्ये की आता नुकतीच मागच्या वीकमध्ये आम्ही एक स्पर्धा जिंकलेली आहे. त्याच्यामुळे खेळाडू आता आत्मविश्वासाने आहेत. तो मोमेंटम इथे कायम ठेवला जाणार का टीमच्या वतीनं ते आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं कामेश होता स्ट्राईक एंडला. मिड विकेटला बॉल येतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. दोन्ही बॅटर सिंगलनं आपला वैयक्तिक अकाउंट ओपन करताना संघाच्या धावांना सुरुवात केलेली आहे. ऑफ द मार्क होत आहेत दोन्ही बॅटर. यावेळेला क्लासिकल फटक्यास मिड ऑनच्या डोक्यावरून बॉल सरळ निघून जातोय. लॉंग ऑन सीमा पार चौकार. चौकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. बॉल सर मिडॉनच्या डोक्यावरून बाहेर काढला होता आणि पहिला चौकार नंदन पाटीलच्या बॅटमधून. बिग विकेट. बिग फिश इन नेट. बडी मछलियां फसती हुई. नंदन पाटील गॉन. मोठा झटका लागतोय टीम बंद्रा मारुती काल्लेरला. प्रेक्षक गॅलरी या ठिकाणी दाखवले जाते. प्रेक्षक वर्ग सध्या दोन्ही संघांचे पाठीराखे सामन्याचा आनंद घेतात. काल्लेर विरुद्ध केवनी असा सामना सुरू आहे आणि कशेळीपासून अगदी आपण पाहिली तर एकाच रांगेमध्ये ही गावं वसलेली आहेत आणि जरूर नेहमीच एकमेकांच्या विरुद्ध एकमेकांच्या सोबत खेळले असावेत.
त्याच्यामुळे हा सामना देखील चांगला रंगेल काल्हेरच्या विरोधात. हर्षद खारपाटील हर्षद खारपाटीलनं जर लागोपाठ 3 सिक्सर मारले तर अमोल तरे या स्पर्धेचे आयोजक त्यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील आणि चौकार जरी मारले लागोपाठ 3 तरी 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. नंदन पाटीलला बाद केलं हेमंत. बेस्ट वर्सेस बेस्ट. आणखी एक विकेट. सेकंड विकेट गॉन. लागोपाठ 2 झटके दिलेत. सहा धावा स्कोर कार्ड वरती आणि 2 विकेट या ठिकाणी प्राप्त करण्यात आल्यात. हेमंत पाटील एक अनुभवी गोलंदाज आहे. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर अँड ऑल्सो बेस्ट फीचर. आणि सध्या तरी ते अप्लाय करत असताना ऍप्लिकंट खूप चांगल्या प्रकारे हॅट्रिक बॉल लेग लांच करण्यात आलाय. बॉल मागे निघून जातोय वेगानं. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौका. थँक्यू टीजे. हे पाहू शकता यंग अँड डॅशिंग ग्रामपंचायत सदस्य अमोलजी तरे या स्पर्धेचे प्रणेते आणि ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली त्यांचा सन्मान वाढवणारी ही भव्य आणि दिव्य ग्रामीण क्रिकेटची स्पर्धा आज भिवंडीमध्ये तुम्ही पाहताय. कशेली गावामध्ये रंगत असलेला क्रिकेटचा बिग शो आणि ही सर्व देण अमोलजी तरे यंग अँड डॅशिंग एक युवा नेतृत्व कशेली गावाला लाभलेलं आहे आणि त्यांच्याच वतीने स्पर्धा भरवण्यात आलेली आहे आणि त्याला एकेएम ग्रुपनं फार मोठी साथ दिलेली आहे. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. बघा अशा संधी तुम्हाला द्याव्या लागतील युवकांना, आपल्या येथील तरुणांना, तेव्हा तुम्ही डेफिनेटली टॅलेंट भिवंडीचं शोधू शकता. एक कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी दाखवलं जात आहे. माझ्यासोबत कम्प्युटर कॉमेंटेटर मिस्टर सुभाष धुमाळ सर आणि गणेश दीक्षित स्टॅटिक्शन स्कोरर. आफ्टर फर्स्ट ओव्हर 10 runs on the board for the loss of 2 wicket. 2 फलंदाज बाद झालेत. नवीन षटकाला सुरुवात. केदार मडवी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म ऑफ द विकेट. हवे त्या बॉल मिस टायमिंग, परंतु फिल्डर नाहीये त्या ठिकाणी. कीपरकडे बॉल येतोय. एकच धाव मिळेल. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 11 धावा. 11 runs on the board for the loss of 2 wicket. बंदरा मारुती काल्हेरच्या विरुद्ध लढत सुरू आहे. आपण पाहतो या ठिकाणी जॉय कुमार अँड विहान कुमार केवनी आफ्टर विन द टॉस अँड इलेक्टेड बॉल फर्स्ट हिअर. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आज चेसिंग फार सुंदर बघितली पहिल्या मॅच मध्ये. यावेळेला पलटी खेळण्याचा प्रयत्न होता. लेफ्टी बॅटर रोशन म्हात्रेचा रिव्हर्स एक्झिक्यूट करण्यात आलं होतं, परंतु इथे सक्सेस नाहीये. केदार मडवीचा डॉट बॉल, तेच तर्रार बॉल बघायला मिळाला. तर निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. सेकंड पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. स्विंग अँड मिस, अनदर गुड बॉल, लेंथ बॉल होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. आणखी एक डॉट. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव आपल्याला केदार मडवीच्या गोलंदाजीमधून बघायला मिळाले. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग होणं गरजेची होती, परंतु नंदन पाटीलची विकेट प्राइज विकेट होती जी क्लेम केली हेमंत पाटीलनं.
कारण नेहमी आपण बघितलेलं आहे पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॅटर एक चांगली छाप सोडत असतो, परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये तो फ्लॉप ठरला. मिड ऑफला बॉल येतोय, फिल्डर उपस्थित, आणखी एक डॉट बॉल. दबाव वाढत चाललेला आहे बंद्रा मारुती काल्हेर संघावर. प्रेशराईज करण्यात आलेला आहे. लागोपाठ 3 चेंडू डॉट येत आहेत. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये हेमंतनं 10 रन्स खर्च केल्या आणि तदनंतर केदार मडवी चांगला पलटवार. यावेळेला पूल करण्यात आला मिड विकेटला. हा बॉल सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अखेर चौकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि बॉलला पाठवलं सर मिड विकेटच्या बाहेर. पुन्हा स्विंग केलेला आहे. प्रॉपर टायमिंग. आउट ऑफ पार्क, स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार. एकवीस धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर थर्ड ओव्हर तिसऱ्या षटकाचा खेळ. जयेश होतो बॉलिंग मार्कवर. जयेशचा पहिला बॉल आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॉल तर निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. तो ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल आहे. चीप करण्यात आलं होतं आणि बॉल आता कव्हर पॉइंटला सरकतोय. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्यात. हो, धावबादची संधी आणि फलंदाज धावबाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागतोय. आणखी एक बंद्रा मारुती काल्हेरला. रामेश यावेळेला धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. धक्का लागलेला आहे. काल्हेरला नवीन बॅटर कुणाल तरे मैदानामध्ये एंटर होतोय.
गोलंदाज जयेश विकेट बॅटर रोशन डॉट आले 4 चेंडूच्या डावामध्ये डॉट आले परंतु 3 बाउंड्रीज देखील आल्या त्याच्यामध्ये 1 सिक्सर 2 चौकार धावसंख्या धाव फलकावर यावेळेला हुक करण्यात आला बॉल ट्रॅव्हल होतोय एक धाव स्कोर कार्ड वरती स्कोर एका धावेने पुढे जाताना 24 रन्स अमर कोहली त्यांच्याकडे टायमिंग खूप आहे मिकी माऊस शो असेल किंवा अमर कोहलीचं मंडप असेल किंवा अमर कोहलीचं साऊंड असेल भिवंडीमध्ये सध्या चर्चेचं नाव म्हणजे अमर कोहली स्पर्धेमध्ये तुम्ही त्यांची साऊंड सिस्टम पाहतात डेकोरेशन पाहतात उद्या फुलटॉस बॉल गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न आणि जेल खाली फिल्डर विकेटचं पतन नवीन फलंदाज झालेला आहे यश गोलंदाजी करतोय सध्या विकेट यावेळेला हॅमर करण्याचा प्रयत्न होता बॉल लॉंग ऑफ कडे वळतोय एक धाव इथे मिळाली आहे सेकंडचा कॉल दुसरी धाव मिळणार का परंतु त्या ठिकाणी स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा 25-3 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे सागर सत्यवान वाडेकर महाराष्ट्र नॅशनल पॉवर लिफ्टर ठाणे श्री आणि अमोल तरे यांचे कोच मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय सागर सत्यवान वाडेकर सर आपण मंचावरती यावं आपल्या ग्रामपंचायत सदस्य चषक कशळीमध्ये मनस्वी हार्दिक स्वागत केदार मडवी कंटिन्यू गोलंदाजी करण्यासाठी तो टीमचा कॅप्टन आहे पुढे टाकलाय लाऊड अपील करण्यात आली आहे परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळाली आहे स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 26 धावा 26 ज्येष्ठ देखील चांगली गोलंदाजी केली फक्त 4 रन्स आपल्या ओव्हरमध्ये त्याने खर्च केला आणि एक महत्वाची विकेट मिळवली शरद पाटील आणि रोशन म्हात्रे ही जोडी तुम्ही मैदानामध्ये पाहतात आदरणीय सागरजी वाडेकर सरांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे महाराष्ट्र नॅशनल पॉवर लिफ्टर ठाणे श्री आणि अमोल तरे यांचे कोच स्विंग करण्यात आला जबरदस्त फटका फॉरवर्ड स्क्वेअर लेगला बॉलचा वेल होतोय ऑन साइड रोशनची स्ट्रॉंग आहे ते त्यांना दाखवलंय आतापर्यंत एक षटकार त्याच दोन मध्ये मारला एक चौकार देखील
त्या झोनमध्ये त्यानं खेळला, परंतु डॉट बॉल पर्सेंटेज आहे ना, त्या गोष्टीचा विचार करावा लागेल. शरद पाटील हा देखील एक अनुभवी क्रिकेटर आहे, परंतु त्या अनुभवाचे बोल त्यांना बोलावे लागतील. कारण पहिल्या मॅचमध्ये तुम्ही बघितलं 68 धावांचं लक्ष्य अवघ्या 4 ओव्हरमध्येच पूर्ण झालं. 4 ओव्हर सुद्धा पूर्ण नव्हत्या झाल्या. त्याच्यामुळे तुम्हाला धावा बनवणं गरजेचे आहे. पुढे आला फ्रंट येत असताना पुन्हा एकदा ऑन साईडला बॉल वळवला. कार्पेट बॉल येतोय पायटिश लॉंग ऑन कडे. सिंगल न स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा 28. पार्टनरशिपची गरज आहे, भागीदारीची गरज या ठिकाणी आहे, परंतु ती पार्टनरशिप नाही आहे. केदारचा पुढचा बॉल फेकून दिल्या बॉलला सारा मिड विकेटच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क, सिक्सर. षटकार या ठिकाणी बघायला मिळाला. हो, पुन्हा एकदा वळवलं ऑन साइडला, मागे बॉल तर फाईन लेगला सीमा पार येतोय चौकार. पुन्हा एकदा केदार तयार. पुन्हा एकदा केदार ऑन साइडला पुन्हा पूल करण्यात आलाय, परंतु इथे फटका फसतोय. झेल पकडली फलंदाज बाद. विकेट, पिक विकेट. रोशन मात्र यावेळेला बाद होतोय. चांगला खेळ, चांगला डाव त्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाला. बाद होण्यापूर्वी धावा त्यानं बनवल्या 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने इंडिव्हिज्युअली धावा त्याच्या बॅटमधून आल्या. एकूण 26 धावांचं योगदान खऱ्या अर्थानं रोशन मात्रेनं दिलं. उपयुक्त डाव त्यानं साकारला. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय 38 धावा. चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 4 षटकांच्या अखेरीस 38 धावा स्कोर कार्ड वरती. यानंतरचा जो सामना होणार आहे विरुद्ध चालू सामन्यातील विजयी संघ अमोल तरी आज आणि ती मॅच असेल 4 ओव्हरची. पहिल्या फेरीतील मॅचेस 5 षटकांच्या आपण करतोय आणि दुसऱ्या फेरीतील मॅचेस ह्या 4-4 षटकांच्या असतील याची नोंद असू द्या. प्युअर क्रिकेट खेळण्याची संधी करत अमोलजी तरे जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांनी भिवंडीतील क्रिकेटर्सना दिलेले आहे. बघा तुम्हाला तर आपण अनेक जातो 3 ओव्हर 2 ओव्हर, परंतु एक क्लासिकल परफेक्ट क्रिकेट जेव्हा तुम्ही मोठं फॉर्मॅट घेता 5 ओव्हर 6 ओव्हर, तेव्हा परफेक्ट क्रिकेट खेळण्याची संधी असते. जरूर एकेएम ग्रुप कष्टी आणि अमोल तरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळाले. रोहित पाटील अंतिम षटक
चला वेळ कमी घ्या. शरद पाटील ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्यात आला, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे बॉल, षटकार. षटकार या ठिकाणी आलेला आहे आणि धावसंख्या 6 धावांनी पुढे जाताना 44 वरती रोहित पाटीलचं स्वागत करण्यात आलेलं आहे. सिक्सर ग्रेट शॉट. युवा गोलंदाज आहे परंतु त्याच्या समोर एक अनुभवी क्रिकेटर. थोडासा दबाव नक्की असेल गोलंदाजावर आणि जरूर त्याचा फायदा शरद पाटील आता उचललेला आहे. षटकाराच्या मदतीने धावा पुढे जात आहेत. विकेट. पुन्हा एकदा त्याच दिशेनं आणखी एक धमाका. ये भी जाएगी मैदान के बाहर. Another sixer. क्या प्रोडक्शन तुमच्या समोर सादर करण्यात आले हे पाहू शकता. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्यात आलं. हा सॉन्ग वायटी वरून सादर करतात. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो यावेळेला पुन्हा मागे जातोय बॉल आणि ते धावगड्याचा प्रयत्न राहिलाय. धावबादची संधी आहे परंतु बॅटर कोण आउट आहे. शरद. बिग विकेट. दुर्दैवीरित्या अखेर शरदला आता मैदान सोडावं लागेल. चांगला खेळत होता, चांगला ताल सूर त्याच्या बॅटिंग मध्ये आपण बघत होतो परंतु अशा पद्धतीने त्याचं आउट होणं हे संघासाठी फार मोठं नुकसान. क्या बात है. मांगा ऑन फायर. बॅक टू बॅक 2 सिक्सर त्यानंतर धावबाद. भाविक पाटील नवीन बॅटर. धावसंख्या धावफलकावरती 50. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. रोहितचा बॉल. यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. धाव पूर्णही झाली आहे आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. दबाव स्पष्टपणे दिसला रोहितवर. थोडासा आपण विचार केला तर ज्या पद्धतीने तो बॉल हाताळतोय कुठेतरी समोरच्या संघाचा दबाव घेतला असावा किंवा समोरच्या खेळाडूचा दबाव त्याने घेतला असावा. आणि अंतिम षटक बघा एखाद्या वेळेला तुम्ही जर तुमच्या संघातील एखादा नवोदित गोलंदाज आहे ना अंतिम षटकामध्ये त्याला ठेवू नका. त्याची ओव्हर लवकर करून घ्या. लास्ट ओव्हरमध्ये भरपूर दबाव असतो गोलंदाजावर. यावेळेला फॉलो बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये कसं आहे की बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल लास्ट ओव्हरच्या बॅटर मोठा फटका खेळण्यासाठी सज्ज असतो. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना 54 रन्स. जॉय अँड विहान कुमार केवनी नाणेफेकी जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करत असताना चांगल्या टोटलकडे वाटचाल. अंतिम षटकामध्ये तुम्ही पाहतायत बंद्रा मारुती काल्लेर या संघाच्या वतीनं आपल्याला बघायला मिळाली आहे. हवे त्या बॉल मिस टायमिंग. मिड ऑफला फिल्डर आहेत. झेलची संधी आहे आणि झेल पकडली आहे. फलंदाज बाद होतोय.
धक्का लागेल आणखी एक 15 मारुती काल्हेरला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय त्या ठिकाणी 54 धावा, 54 ला 8 विकेट आतापर्यंत गमावलेल्या आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक. समीर तरे बॅटिंग करण्यासाठी येतोय. 54 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट. रोहित पाटील राईट आर्म ऑफ द विकेट. पुढचा बॉल. समीर तरे समोर, पुन्हा विकेटची संधी आहे. आणखी एकदा केदार येतोय डाऊन दी बॉल, परंतु कॅच ड्रॉप. 2 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. बघा शेवटच्या बॉलवर जिथे एकही धाव नव्हती, विकेट होता, त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावांनी एकूण धावसंख्या 56-57 धावांचं लक्ष्य असेल हा सामना जिंकण्यासाठी जॉय कुमार अँड विहान कुमार केवनी संघाला. वळूया आपण पुन्हा एकदा डीजे मॅन कडे आणि सेकंड इनिंगला सुरुवात होईल. ऐकणार होता आपण आवाज सुभाषजी धुमाळ सरांचा.